नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 31 जुलै 2023च्या चालू घडामोडी आणि या चालू घडामोडी आपण प्रश्नांच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजचा पहिला प्रश्न बघूयात. क्रिकेट या खेळातून नुकताच निवृत्ती घेतलेला स्टुअर्ट ब्रॉड हा कुठल्या देशाचा खेळाडू आहे, असा प्रश्न विचारला गेला आहे. त्याचं उत्तर बघूया. हा खेळाडू इंग्लंड या देशाचा आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 5व्या ॲशेस कसोटीच्या समाप्तीनंतर निवृत्तीची घोषणा केलेली आहे. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेणारा ब्रॉड एकमेव गोलंदाज आहे. ब्रॉडने 167 कसोटी सामन्यात 602 बळी घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं, स्टुअर्ट ब्रॉड हा खेळाडू इंग्लंड या देशाचा आहे. आता ॲशेस मालिकेच्या शेवटचा जो सामना होता त्या समाप्तीनंतर त्याने त्याची निवृत्ती घोषित केलेली आहे. तर ॲशेस मालिकेबद्दल आपण कालही बघितलं होतं. कालचा एक प्रश्न होता की ॲशेस मालिकेत कुठल्या खेळाडूने सर्वाधिक षटकार करण्याचा विक्रम केलेला आहे, तर तो खेळाडू होता बेन स्टोक. तर बेन स्टोक ही इंग्लंडचाच खेळाडू आहे आणि स्टुअर्ट ब्रॉड ज्याने आता या ॲशेस मालिकेनंतर निवृत्ती घोषित केलेली आहे, तो खेळाडू ही इंग्लंडचा आहे. हे येथे महत्वाचे. आता प्रश्न दुसरा बघूयात. स्पॅनिश हॉकी फेडरेशन आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 ही कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर ही कोणत्या संघाने जिंकली आहे? तर ती जिंकलेली आहे भारतीय महिला हॉकी संघाने. स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पॅनिश हॉकी फेडरेशन आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 जिंकलेली आहे. भारतीय महिला संघाने यजमान स्पेन संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे भारताने कुणाचाच पराभव केलेला आहे, तर स्पेनला भारताने हरवले आहे. स्पेनला हरवून भारताने ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर कुठली स्पर्धा आहे लक्षात ठेवायचं, स्पॅनिश हॉकी फेडरेशन आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023. आता स्पॅनिश हॉकी फेडरेशन इंटरनॅशनल टूर्नामेंट 2023 ज्याला दुसरं नाव आहे, तर ते कुठलं आहे? टोर्नियो डेल सेंटेनारियो 2023 असं याचं नाव आहे. टोर्नियो डेल सेंटेनारियो या नावानेही ओळखले जाते. ते टेरेसा बार्सिलोना स्पेन येथे आयोजित झाले होते. तर हे लक्षात ठेवायचं की हे कुठे? टेरेसा बार्सिलोना स्पेन येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. तर प्रश्न काय होता आपला की ही स्पर्धा म्हणजे स्पॅनिश हॉकी फेडरेशन आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 सालची कुणी जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे भारताने आणि भारताने स्पेनला हरवलेला आहे. हे इथे महत्वाचं. आणि या स्पर्धेचं दुसरं नाव लक्षात ठेवायचं, टोर्नियो डेल सेंटेनारियो 2023 हे या स्पर्धेचं नाव आहे किंवा या स्पर्धेला या नावानेही ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघूया. टेक इक्विटी नावाने डिजिटल सक्षमीकरण व्यासपीठ कोणत्या गटाकडून सुरू करण्यात आले आहे? तर कुठल्या गटाकडून सुरू करण्यात आलेले आहे हे टेक इक्विटी? तर ते सुरू करण्यात आलेले आहे G20 या गटाकडून. तर प्रश्न येऊ शकतो, वेगवेगळे ऑप्शन्स असतील, G20, G7, आसियान अशा ऑप्शन्स दिलेले असतील. तर कुठला गट राहील तो? G20 या गटाने हा टेक इक्विटी नावाचा डिजिटल सक्षमीकरण व्यासपीठ सुरू केलेला आहे. आता बघूयात सविस्तर बातमी. टेक इक्विटी हे एक एकत्रित व्यासपीठ आहे ज्याचा उद्देश काय आहे, तर महिलांना आजच्या तंत्रज्ञान चलित जगात भरभराट होण्यासाठी आवश्यक असलेली डिजिटल कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करून लैंगिक डिजिटल डिव्हाइड कमी करणे. आता लैंगिक डिजिटल डिव्हाइड कमी करणे म्हणजे काय की ज्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्म्स असतील त्या ठिकाणी जर महिलांना
चान्स मिळत नसेल, संधी मिळत नसेल, तर तेथे महिलांना संधी उपलब्ध करून देणे आणि लैंगिक असमानता असेल म्हणजे डिजिटल डिवाइड असेल तो कमी करणे याचा महत्त्वाचा उद्देश आहे. हे भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. यावरही प्रश्न येऊ शकतो की हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत विकसित केले गेले आहे. टेक इक्विटी, तर ते भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. G20 अलायन्स फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ प्रोग्रेशन अँड ऑफ वुमन इकॉनॉमिक्स रिप्रेझेंटेशन, G20 इम्पॉवर ही G20 देशांमध्ये महिलांच्या नेतृत्व आणि सक्षमीकरणाला गती देण्यासाठी एक उपक्रम आहे. म्हणजे कुठला? तर G20 एम्पॉवर हा उपक्रम आहे जो महिलांना सक्षम आणि त्यांच्या प्रगतीला गती देण्यासाठी हा उपक्रम आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि कौशल्य संवर्धन कार्यक्रमांमध्ये समानता आणि प्रवेश प्रदान करणे आणि महिलांसाठी करिअरची क्षमता आणि वाढीच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने G20 एम्पॉवरने टेक इक्विटी हे महिलांसाठी डिजिटल समावेशन व्यासपीठ सुरू केले आहे. तर लक्षात ठेवायचं की टेक इक्विटी नावाने डिजिटल सक्षमीकरण व्यासपीठ कुठल्या गटाने सुरू केलेले आहे, तर ते G20 एम्पॉवरने सुरू केलेले आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. मॅक्स वर्स्टॅपन म्हणजे पुढचा प्रश्न बघूयात. मॅक्स वर्स्टॅपन हा खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहे किंवा बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2023 ही F1 शर्यत स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर ही स्पर्धा मॅक्स वर्स्टॅपनने जिंकलेली आहे, बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2023. हा त्याचा सलग 8वा विजय आहे. हे इथे महत्वाचे. तर आता F1 रेसिंग, F1 शर्यत म्हणजे काय? तर फॉर्म्युला 1 रेसिंग शी संबंधित मॅक्स वर्स्टॅपन हा खेळाडू आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. केंद्रीय गृह मंत्रालयाने 1985 मध्ये राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो याची स्थापना करण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी एक टास्क फोर्सची स्थापना केली. सरकारने टास्क फोर्सच्या शिफारशी स्वीकारल्या आणि जानेवारी 1986 मध्ये नवी दिल्ली येथे मुख्यालयासह NCRBची स्थापना केली गेली. आता ही बातमी का घेतली आहे? तर बऱ्याच वेळा ही जी संस्था आहे NCRB ही काय करते? जे देशात झालेले गुन्हे आहेत त्यांची आकडेवारी प्रकाशित करते. त्यामुळे ही संस्था घेतलेली आहे इथे. तर ही संस्थेचं काम काय आहे? याची बरेचसे उद्दिष्ट आहेत, ते इंटरनेटवर दिलेले आहेत. मी तुम्हाला ओरली सांगते. ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या गुन्हेगारी आणि गुन्ह्यांवरील माहितीचे क्लिअरिंग हाऊस म्हणून कार्य करणे, जेणेकरून तपासकर्त्यांना आणि इतरांना त्यांच्या गुन्ह्यांचा संबंध जोडण्यास मदत होईल. पोलीस स्टेशनच्या नोंदीचा संदर्भ न घेता भारतातील आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची माहिती संग्रहित करणे, समन्वय करणे आणि प्रसारित करणे, हेही या NCRBचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावर गुन्ह्यांची आकडेवारी गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे, राज्य क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या कामकाजात समन्वय, मार्गदर्शक आणि सहाय्य करणे, गुन्हेगारांचे पुनर्वसन, त्यांची रिमांड, पॅरोल, मुदतपूर्व सुटका इत्यादी कामांसाठी दंडात्मक आणि सुधारणात्मक एजन्सीजकडून डेटा प्राप्त करणे आणि त्यांचा पुरवठा करणे, क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, गुन्हे रेकॉर्ड ब्युरोचे मूल्यांकन, विकास आणि आधुनिकीकरण करणे, परदेशी गुन्ह्यांचा FP रेकॉर्डसह दोषी व्यक्तीच्या फिंगरप्रिंट रेकॉर्डचे राष्ट्रीय भांडार म्हणून कार्य करणे, फिंगरप्रिंट सर्चद्वारे आंतरराज्य गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत करणे, बोटांचे ठसे आणि पायांचे ठसे संबंधित बाबीवर केंद्र आणि राज्य सरकारांना सल्ला देणे आणि फिंगरप्रिंट तज्ञांशी प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करणे. म्हणजे एकंदरीत या NCRBचे म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे उद्दिष्ट काय आहे?
तर देशात घडणाऱ्या संपूर्ण जे गुन्हे आहेत त्यांच्याबद्दल माहिती, त्या गुन्हेगारांबद्दल माहिती जमा करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि आकडेवारी प्रकाशित करणे. तर असा प्रश्न येऊ शकतो की NCRB ची स्थापना कोणत्या साली झाली, तर जानेवारी 1986 म्हणजे 1986 मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची स्थापना झालेली आहे, हे इथे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 5. पोलंड ओपन म्हणजे BNP परिबास वॉर्सा ओपन असे याचे दुसरे नाव आहे. ही 2023 ची स्पर्धा कोणी जिंकली आहे असा प्रश्न आहे. तर कोणी जिंकलेली आहे ही स्पर्धा? पोलंडच्या इगा स्वियाटेकने ही स्पर्धा जिंकलेली आहे. बघूयात सविस्तर बातमी. तर सर्वात आधी पोलंड ओपन म्हणजेच BNP परिबास वॉर्सा ओपन ही स्पर्धा हार्डकोर्ट टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेचं आयोजन 24 ते 30 जुलै 2023 या कालावधीत करण्यात आलेलं होतं. कोठे करण्यात आलं होतं? तर पोलंडमध्येच करण्यात आलेलं होतं. पोलंडमधील वॉर्सा येथील लेगिया टेनिस सेंटर येथे हे करण्यात आलेलं होतं. ही स्पर्धा महिला एकल प्रकारात पोलंडच्या इगा स्वियाटेकने जिंकलेली आहे. आता आपण बघितलं तर ही स्पर्धा जी आहे पोलंड ओपन किंवा BNP परिबास वॉर्सा ओपन हिच्याबद्दल काय माहिती आहे? तर ही स्पर्धा 2021 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि ही स्पर्धा फक्त म्हणजेच ओन्ली महिलांसाठी घेतली जाणारी स्पर्धा आहे, हे इथे लक्षात ठेवायचं. आणि ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे 2023 ची? तर पोलंडच्याच इगा स्वियाटेकने ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. प्रश्नांच्या माध्यमातून घेतलेल्या या चालू घडामोडी तुम्हाला कशा वाटल्यात नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.